सत्तेच्या राजकारणातील ऑपरेशन लोटसचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला। यावेळी चर्चेचं केंद्र आहे जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी भाजपवर गंभीर आरोप करून त्यांचं सरकार अस्थिर करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराशी संपर्क साधल्याचा दावा केला। श्रीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ओमर अब्दुल्ला बोलत होते। भाजपकडून त्यांच्या पक्षातील आमदारांना सरकार पाडण्यासाठी प्रलोभन देण्यात आली। काही आमदारांना 20 ते 30 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। या वक्तव्यानंतर जम्मू काश्मीरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं। देशाच्या विविध राज्यांमध्ये सत्ता बदलाच्या राजकारणावरून यापूर्वीही ऑपरेशन लोटस हा शब्द चर्चेत आला। विरोधकांकडून भाजपवर विरोधी पक्षातील आमदार फोडून सरकार पाडण्याचा आरोप केला जातो, तर भाजपकडून हे आरोप सातत्यानं फेटाळले जातात। आता जम्मू काश्मीरमध्येही हाच मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। ओमर अब्दुल्ला यांच्या आरोपांवर भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी पलटवार केला। आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा, अन्यथा माफी मागा अशी मागणी त्रिवेदी यांनी केली। सुप्रीम कोर्ट का बीजेपी का एक औहदेदार, सुप्रीम कोर्ट का वकील, बीजेपी का औहदेदार मेरे एक जम्मू के एमएलए को बंद कमरे में कहता है हम 20 से 30 करोड़ एक मिनिस्ट्री और रियासत का दर्जा, आप हमारे साथ चलो। उनको लगता है कि इन लोगों का ईमान इतना सस्ता है। जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी ने एक बेहद ही गैर जिम्मेदाराना और निंदनीय बयान दिया है, जब उन्होंने बगैर किसी तथ्य के आधार पर यह अनर्गल आरोप लगाने का प्रयास किया कि भारतीय जनता पार्टी उनकी पार्टी के विधायकों को तोड़ने का प्रयास कर रही है। भाजपा की जम्मू कश्मीर इकाई ने इस वक्तव्य की तीव्र निंदा करते हुए उनसे सीधे सीधे कहा है कि या तो वो सबूत प्रस्तुत करें अथवा वो माफी मांगे। ऑपरेशन लोटसवरून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपवर काय टीका केली तीही पाहूया। संपूर्ण भारतामध्ये लोकशाही गुंडाळून ठेवायची, संविधानाची पायमल्ली करायची, ईडी, सीबीआय आदी इत्यादी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करायचा आणि या देशामधले सर्व जे सरकार आहे ते कब्जात घ्यायचे, अशा स्वरूपाचा एक कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भारतामध्ये राबवला जात आहे। तानाशाही आणि हुकुमशाही आणण्याच्या आधीचा हा एक नाट्य आणि हा तमाशा देशात सुरू आहे। 50 खोके एकदम ओके हा जो नारा महाराष्ट्रातून बुलंद झाला, हा प्रत्येक राज्यात कुठेतरी करण्याचं काम हे सुरू आहे। आता राम मंदिराची लुटच केली, 1400 कोटी रुपये लुटले, ते पैसे टाकतील कुठे? सोना चांदी रुपये चोरून नेले। अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलंच होतं कि जब चोरी होती है तो घर का कुत्ता भौंकता नहीं है। इसका मतलब यही है कि वो कुत्ता चोरों के साथ में सामील है। खासदार आमदार फोडण्याचा आणि या देशातील विरोधी पक्षाला संपवायचा आणि सरकारी एजन्सीचा आणि मीडियाचा, ज्युडिशरीचा वापर करून मरतपर्यंत सत्ता टिकवायची, हे त्यांचं स्वप्न आहे। पण जनता आहे, मतदार आहे, उद्रेक होईलच। राजकीय बातम्यांनंतर इतर काही बातम्यांचा आढावा घेऊया। पिंपरी चिंचवडच्या मोशीतील दुर्घटनेप्रकरणी अखेर 4थ्या दिवसानंतर बचाव कार्य थांबवलं। या दुर्घटनेत एकूण